नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदाही 14 जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकाला महत्त्व आहे, अगदी त्याप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. सुगड पूजन म्हणजे काय, तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही ठिकाणी याला खण म्हणतात. मातीची बोळकी, सुगड, लोटके अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच, अशा वेळी घरात लहान गडव्याची सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे मातीचे सुगड मिळतात आणि या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची, सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगडाचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सुगड हे दोन प्रकारचे असतात. काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात. तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरतात तसेच सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत. तर लक्षात ठेवा, खण आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केले तरीही चालू शकतं. पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला खण खरेदी करायचे आहेत. आपण बाजारामध्ये जेव्हा खण खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे. बाजारामधून खण खरेदी करण्यापूर्वी आपल्याला हे व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. खण खरेदी करते वेळेस पण काही नियम अटी असतात. म्हणजे की खण आणते वेळेस तिसरा दिवस येऊ नये. म्हणजे आपण आज खण आणला, उद्या भोगी आणि परवाच्या दिवशी संक्रांत असं चालत नाही. 2 दिवसांनी अगोदर खण आणला तरीही चालतो. खण आणण्याच्या दिवशी शनिवार नसावा, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला पाळाव्या लागतात. सुगड किंवा खण कुठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले, टक्की निघालेले नसावे, याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत. आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडाची पूजा करायची आहे. शक्यतो खण कुंभाराकडूनच घ्यावा. अगोदर हळदी कुंकू लावायचं आणि ती तांदूळ टाकायचे, नंतर मग खण घरी घेऊन यायचं. प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण सुगड पूजायचे असतात. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीन सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचा असतो. खण घेते वेळेस नेहमी लेकरूवाळा खण घेतला जातो. म्हणजे 5 बोळके मोठे असतात आणि 5 बोळके छोटी असतात. कुंभाराकडून खण घेतला की ते बरोबर देतात. म्हणजे एक आपण घरामध्ये पुजतो आणि एक तुळशीमध्ये पुजतो. तर खण घेते वेळेस आपण नेहमी 2 खण घेत असतो. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि मग घरी आल्यानंतर आपण पुन्हा एकदा तो खण स्वच्छ पुसून घ्यावा. खण खरेदी केल्यानंतर खण नवा कोरा असतो, त्यामुळे तो खण धुतला जात नाही आणि खण धुवून त्याची पूजा आपण करत नाही. त्यामुळे कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा. खण घरी आल्यानंतर त्याची पूजा करायची. आपण देवाऱ्यासमोर खणाची पूजा करायची असते. देवाऱ्यासमोर मांडून त्यांची पूजा करायची. भोगीला संध्याकाळी सुगड पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. आमच्याकडे भोगीच्या दिवशी संध्याकाळीच पूर्ण आपण जे वाणाचे साहित्य आहे ते खणामध्ये भरलं जातं आणि देवाऱ्यासमोर म्हणजेच देवासमोर त्याची पूजा मांडली जाते. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांना हळद कुंकू लावून तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकता. आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये वाण भरलं म्हणजेच ऊस, गाजर, पेरू, बोर, ओंब्या, बरंच काही असतं, त्यालाच आपण वाण म्हणतो. सुगड पूजनेसाठी आपण साहित्याची लिस्ट करून ठेवायची, म्हणजे आपलं जेणेकरून काही विसरू नये. तर सुरुवातीला अगोदर आपण लेकरूवाळा खण आणायचा, एक देवासमोर ठेवायचा आणि एक तुळशीपाशी ठेवायचा. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा. खण आपण जेव्हा घेऊ तेव्हा त्यासोबत झाकणी पण घ्यायची असते. आमच्याकडे झाकणी बोललं जातं, काही ठिकाणी पंती पण बोलतात. तर ती पण त्यासोबत घ्यायची असते. दोन्ही खणावर वेगवेगळी पंती घ्यायची असते आणि एका सुवासिनीसाठी 5 बोळके लागतात. म्हणजेच 2 जणी असतील तर 10 लागतात. तर असा हा आपल्याला सेपरेट खण घ्यावा लागतो. आता साहित्य पाहूया आपल्याला काय काय लागणार आहे. खण, झाकणी, खणामध्ये भरण्यासाठी साहित्य किंवा वाण म्हणतो आपण त्याला, ते काय लागतं ते पाहूया. हळदी कुंकू, तीळ, तांदूळ, तिळगुळ, हरभरा, गाजर, ऊस, बोर, गव्हाच्या लोंब्या, वटाणा शेंग, पेरू, ज्वारीचं कणीस आणि थोडेसे जिरे, चुडे, पान सुपारी, फूल. आपण जे वाण देण्यासाठी आणलेलं आहे म्हणजेच लुटण्यासाठी आणलेलं आहे तर ते तिथे ठेवायचं आहे.
ही सगळी तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची, देवाच्या तिथेच करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला नंतर वेळ लागणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा. सुगड पूजा कशी करायची तर ते पाहूया. मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. पाण्यात तीळ, तांदूळ, कुंकू, हळद, तिळगुळ, फूल द्यावे. सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. नंतर या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी. सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही खण पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून ठेवा. सर्वात आधी दिवा लावून घ्या. दिव्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करावी. दिव्याला नमस्कार करायचा. सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी घालायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. तांदळाच्या राशीवरती सुगडाची स्थापना करून घ्यायची आणि त्या सुगडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायचा आहे. संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत. नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर मग तिळगुळ किंवा हलवा, साखरेचे तिळगुळ म्हणतात ते टाका. त्यानंतर आपण ज्या काही वाण घेतलेले आहेत ते खणामध्ये भरून घ्या. वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोर, ऊसाचे तुकडे, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणीस, हरभराचे ओले घाटे, जे साहित्य घेतलेलं आहे ते खणामध्ये भरून घ्यायचं. सुगड पूजन झालं की जी झाकणी आहे त्या झाकणीमध्ये पण हळदी कुंकू, तांदूळ, हलवा, पान, सुपारी, चुडा हे ठेवायचं आणि पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा. आपल्या परिवारासाठी सुख, शांती, समृद्धी, सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला तो खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचा असतो. याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं. अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्यवसायाला जाताना त्यामधील एक सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचं, ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपण ज्यात पंथीमध्ये तीळ, तांदूळ, हळदी कुंकू ठेवलं आहे ती पंथी सुद्धा आपण घ्यायची आणि त्याने वसायचं. अगोदर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन रुक्मिणीला वसायचं आणि नंतर आपण महिलांना वसू शकतो. आपण ताटामध्ये ज्या खणातला एक बोळकं नेलं त्या बोळक्यामधलं जे वाण आहे त्याने रुक्मिणीची ओटी भरली जाते, रुक्मिणीला वाण दिलं जातं आणि नंतर मग आपण सुवासिनींना, महिलांना वसू शकतो. असा हा नियम आहे. मंदिरात जाते वेळेस आपण ताटात पण थोडंसं वाण सोबत घेतो, तर त्या वाणाने तिथे मंदिरात महिलांची ओटी भरली जाते आणि त्यांना वाण दिलं जातं. मग दुसऱ्या दिवशी किंक्रांती दिवशी सगळ्या सुवासिनींना बोलून आपण त्यांच्या ओट्या भरतो. ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते, तर त्यांच्यासाठी ही खूपच उपयोगी माहिती असणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची ही सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची सर्वांची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.